हरे हरे जय जय राम जय जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण जय जय
तुळशी हार गळा काचे पितांबर लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी सुख झाले साधनी सुख झाले साधनी तुहा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा का विठ्ठल बरवा
तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा वा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा वा हा माधव बरवा तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची जोडी बहुता सुकृताची बहुता सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा सर्व सुखाते आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाते आगर बापर कुमा देवीवर तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम कृष्ण 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 हरी जय जय राम हरी जय जय राम हरी रक्तात पळाणारी हरीने माझे हरिले चित्त भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले हरिने माझे हरिले चित्त भारवित विसरले भारवित विसरले भारवित विसरले आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक आता कैसे जाऊ घरा नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक नोहे बरा लौकिक बारकी आसी सांगता गोष्टी घरची कुटी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा कराया दया करुणा करा दयाळा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो भावन झालो चराचरी ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लागलो भावन झालो चराचरी हरे नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती लोकाधिरामं रणरंगधीरं राजीव नेत्रं रघुवंशनाथ कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यं जितेन्द्रियं बुद्धिमतां वातात्मजं वानरयुद्धमुख्यं श्रीरामदूतं शरणं शरण शरण एकनाथा पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माता देवीला पायी माता देवीला
चरण चरण एकनाथा पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला पायी माथा ठेविला हरी देवा तूची गणेशो सकलार्थमती प्रकाशो मने निवृत्ती दासो अवधारी जोजी आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या मज हृदयी सद्गुरु जेने तारिलो हा संसार पुरु म्हणून विशेषात्यादरू विवेकावरी नागेंद्र हाराय त्रैलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय शुका सारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा हरी जय जय रघुवीर समर्थ हरीने माझे हरिले चित्त भार वित्त विसरले आता कैसी जाऊ घरा नोही बरा लौकिक प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज नैमित्तिक काल्याच्या कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेली गवळण महान भगवत भक्त विश्वसंत संत हृदय सम्राट सकळ संत कंठभूषण वैराग्य महामेरू कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांची शक्ती आहे चार वेदावरती गाता हा पंचम वेद निर्माण करते चार पुरुषार्थावरती भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून याच्यावत भूतलावर जन्माला आलेल्या सर्व तुम्हा आम्हाला जडजीवाचा उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे वैराग्यमूर्ती ज्ञानसिंधू त्या ठिकाणी असणारे देवाचे लाडके भक्त जगद्गुरु तुकोबरायांचा महाराजांची त्या ठिकाणी गवळण आहे. या गवळणीमध्ये सुंदर प्रकारे त्या गवळणीचं वर्णन केलेलं आहे. परोक्ष ज्ञानावरती दृढ झालेली असणारी ती गवळण आहे. लौकिकाच्या दृष्टीनं ती सून म्हणून झालेली गवळण आहे आणि अध्यात्माच्या दृष्टीनं ती साधक असणारी गवळण आहे. मुमुक्षु अवस्थेतली गवळण आहे. त्या गवळणीचं त्या ठिकाणी असणारं वर्णन केलेलं आहे. तिच्या चित्ताचं वर्णन केलेलं आहे. तर त्या ठिकाणी ही जी गवळण आहे ही गोकुळामधून मथुरेला दैदूत विकायला जाते. परंतु मन हे गोविंद देहकाम करीओ. मनामध्ये पूर्ण परमात्मा आहे. पूर्ण त्या ठिकाणी परमार्थ आहे. चिंतन आहे देवाचं. आणि देहाने निमित्ताने त्या ठिकाणी देहाने असणारं संसाराचं काम असल्यामुळे ती आपलं संसाराचं वाट्याला आलेलं कर्म करत असतानाही भगवंताचं चिंतन करते. कृष्ण परमात्म्याचं चिंतन करत करत वाट्याला आलं कर्म त्या ठिकाणी असणारे बाजाराच्या मथुरेच्या हाटाला ती जात असते. पण वाचेमध्ये तेच असल्यामुळे, डोळ्यामध्ये तेच असल्यामुळे, कानामध्ये तेच पेरल्यामुळे व्यापक तिची असणारी अवस्था होते. एकनाथ महाराज म्हणतात, कानी जे पेरिले डोळा ते उगवले, तेची भरले तोचे हरी भरला. वा, व्यापक तो भरला तोचे हरी. सगळीकडे असणारा तो भरतो. आणि म्हणून तिच्या वाच्यामध्ये, तिच्या चित्तामध्ये, मनामध्ये, ध्यानामध्ये परमात्मा असल्यामुळे विकायला दैदूत जाते. पण अवस्था परमात्मा रूप होत असताना तिचं चित्त परमात्मा हरण करून घेतात. बाकीच्या लोकांना तिची अवस्था कळत नाही. परंतु त्या टायमाला जे जे झाले अवतार तुका त्यांचा बरोबर, ज्या ज्या वेळेस अवतार होतात त्या वेळेस संतही होतात. तुकोबराय देखील त्या ठिकाणी गोपाळाच्या रूपाने, गवळ्याच्या रूपाने त्या ठिकाणी असल्यामुळे महाराजांना तिची अवस्था कळते. तेव्हा ते महाराज म्हणतात, बाई तू रस्त्यावरती उभा आहे, मागे पुढे काही जायला पाहिजे.
तेव्हा ती गवळण सांगते, महाराज मागं कसं जाऊ, पुढे कसं जाऊ, घरी कशी जाऊ, आता कैसी जाऊ घराला मी कशी जाऊ. महाराज म्हणले, जशी आली तशी जा. जशी आली तशी जाण्याकरता आता चित्त राहिलं पाहिजे ना, जाण्याकरता सगळ्या गोष्टी करण्याकरता ज्याची गरज आहे तेच माझं आता हरण करून घेतलंय. कोणी हरण करून घेतलंय? लौकिकातल्या पुरुषाने हरण नाही करून घेतलं. अलौकिक असणारा तो परमपुरुषोत्तम परमात्मा, असा असणारा तो पुरुषोत्तम परमात्मा आहे. तोच एक जगात पुरुष आहे, बाकी आपण सर्व स्त्री आहोत. अशा असणाऱ्या त्या पुरुषोत्तमाने माझं चित्त हरण करून घेतल्यामुळे आता कैसी जाऊ घरी जाता येत नाही, आणि जरी गेले तर लौकिक बरा नाही. आता माझं पुढचं आयुष्य बरं राहणार नाही. माझं लौकिकामध्ये माझी त्या ठिकाणी असणारी आता लौकिकामध्ये मला मान सन्मान राहणार नाही, कारण माझं चित्त परमात्मा केले गेल्यामुळे मी आता प्रपंच करू शकत नाही. आणि व्यवस्थित प्रपंच न झाल्यामुळे घरची कुटी खातील, घरचे त्या ठिकाणी निंदा करतील. पण तुम्ही पारखी असल्यामुळे तुम्हाला मी सांगितलेलं आहे, पारखी याशी सांगता गोष्टी. ह्या गोष्टी मुमुक्षु अवस्थेतल्या गोष्टी ज्ञानांच्या. महाराज संतांचा महिमा संताला कळतो, महात्म्यांचा महिमा महात्म्याला कळतो. आणि म्हणून तुम्ही पारखी असल्यामुळे, तुम्ही मुमुक्षु पारखी असल्यामुळे तुम्हाला मी हे सांगते. बाकीच्यांना सांगू शकत नाही, सांगितलं तरी ते निंदा करतील. ते म्हणतील हिलाच कुठं देवानी दर्शन दिलं. अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या शब्दांनी मला लांछन लावते, आणि म्हणून माझं चित्त हरण केलेलं आहे. आणि म्हणून आता मी भारवीत विसरलेले, हरिने माझे हरिले चित्त भारी. तुकोबरायनं ही सगळी परिस्थिती सांगितल्यानंतर महाराजांच्या लक्षात आलं, बाई तुम्हाला परोक्ष ज्ञान झालेलं आहे परमात्म्याचं, पण दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत आता इथंच थांबा. कारण तुम्ही मोक्ष अवस्थेमध्ये गेलेले आहात, तुम्हाला प्रपंचाचा वीट आलेला आहे. आणखीन पूर्णत्वाने ती अवस्था प्राप्त झाली नाही अशी असणारी त्या ठिकाणी मधली अवस्था, साधकी अवस्था त्याला म्हणतात. मोक्ष अवस्था त्याला म्हटलं जातं. देव तळमळीची अवस्था त्याला म्हटलं जातं. कैमी उद्धार पावेन, कै हे बिरडे भेटेल, कै तो स्वामी भेटेल, युगावनी वडीस नमिष्यमानी. अशा पद्धतीनं आहे ना. तुम्ही आता तत्चिंतनम तत्कथनम. तो का म्हणे आता निवांत राही, आता तुम्ही निवांत थांबा, इथेच थांबा. तुम्हाला भगवत दर्शन झालंय ना, आणि पूर्ण काम झालेलं नाही, म्हणून तुम्ही इथंच थांबा. आणि पुन्हा 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 त्यालाच पहा, त्याचंच वाचने चिंतन करा, त्याचंच ध्यान करा. तत्चिंतनम तत्कथनम. तो का म्हणे निवांत राही, पाहिले पायी परतोनी. मग त्या आता निवांत राहा, पुन्हा पुन्हा पहा. पुन्हा पुन्हा पाहिल्यानंतर त्या ठिकाणी ती अवस्था प्राप्त होईल, आणि मग मात्र तुम्ही मोक्ष सुखाला त्या ठिकाणी मोक्ष स्वरूपाला प्राप्त होता. महाराजांनी तिला शेवटच्या कडव्यामध्ये त्या ठिकाणी मार्गदर्शन केलेलं आहे. आता कैसी जाऊ घरा नो हे बरा लौकिक. हा गवळणीचा त्या ठिकाणी अभंगाचा सरळ अर्थ पाहिलेला आहे. हा जो कार्यक्रम आहे त्या ठिकाणी असणारी आपल्या श्री नवनाथ ग्रंथाची समाप्ती आहे. त्या ठिकाणी असणारे आपले ग्रंथ लावणारे आपले मदनराव, बरोबर आहे ना, मदनराव बापूराव सुरासे यांनी हा ग्रंथ या ठिकाणी लावला. महिनाभर ग्रंथ त्या ठिकाणी चाललेला आहे. वाचक सूचकाने सुंदर प्रकारचा आपल्याला नवनाथ ग्रंथ सांगितलेला आहे. आणि त्याची समाप्ती म्हणून हे काल्याचं कीर्तन आहे. सज्जनांनो, ग्रंथ असो, सप्ताह असो, ज्ञानेश्वरीचं पारायण असो, 3 दिवसाचा कार्यक्रम असो, 2 दिवसाचा कार्यक्रम असो, 7 दिवस, 15 दिवसाचा, महिन्याचा असो, वर्षाचा असो, पण त्याची जी समाप्ती असते ती काल्याच्याच कीर्तनाने असते. कारण भगवान श्रीकृष्ण हा परिपूर्णतम अवतार आहे, आणि तो परिपूर्णतम असल्यामुळे त्याचं परिपूर्णताचं गुण गायल्यामुळे जे नीनता राहिली असन ती भरून जाते काल्याच्या कीर्तनाने. आणि काल्याच्या कीर्तनामध्ये त्या परमात्म्याचंच गुणगान गायचं असतं, आणि त्याच्या गुणगानाने आपलं कार्य सफल होतं, पूर्ण होतं. त्याचं कारण अनेक अवतार झाले. संत परंपरेमध्ये 10, भागवत कथेमध्ये 21, आणि तसं पाहायला गेलं तर तुकोबराय म्हणतात अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. अनेक प्रकारचे अवतार झालेत, पण
श्रीकृष्ण परमात्म्याचा जो अवतार झालेला आहे तो परिपूर्णतम अवतार असल्यामुळे काल्याच्या कीर्तनामध्ये त्याच्या गुणगानाने परिपूर्णता होते. म्हणून मदनराव यांनी त्या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याच गावातले हरिभक्त ज्येष्ठ श्रेष्ठ त्या ठिकाणी असणारे आदरणीय वंदनीय वयोवृद्ध हा वा बाप्पा नारायण बाप्पा उपस्थित येतं. आमचे पलीकडचे वा 2 नारायण असल्यावर काही काळजी नाही आपल्याला. आमचे पाडुळीकर हरिभक्त परायण त्या ठिकाणी नाईक महाराज बाबा 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 मी तेच म्हणू लागलो की 3 नारायण येतील आता काही काळजीच नाही आपल्याला. हा पाऊस आता उघडतच नाही. आमचे विनेकरी हरिभक्त परायण हा हो भाऊची सेवा कधी पण असतेच. नेहमी कीर्तन असलं की विना घेऊन उभा असतात. महाराज पेटीवर साथ करण्याकरता आमचे त्र्यंबक महाराज गोरे या ठिकाणी उपस्थित आहेत. चोपदार आपल्या गावातलेच आहे का नाही हा शिवाजी थोरात महाराज. थोरात म्हणजे जोरात काम आहे आता. थोरात पाऊस आला जोरात. प्रभुदेवा आहेत या ठिकाणी. वयवृद्ध ज्ञानवृत्त अण्णा उपस्थितच आहेत. आमचे सगळे संस्थेतले विद्यार्थी मृदंगाचार्य आमचे श्री हरी महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दादा माता माऊल्या आमचे सुरदास महाराज अत्यंत त्या ठिकाणी काकडा भजन वगैरे खूप सुरेख आहे. त्यांच्याच घरचा कार्यक्रम या ठिकाणी आहे. हा सुंदरसं त्या ठिकाणी असणारं गायक वादक साथ देण्याकरता चांगली आहे. पण पावसाची बी साथ जोरात सुरू झालेली आहे. आता असंच आपण आज चलू आणि विठ्ठल रुक्माईच्या मंदिरातच इच्छाच आहे त्यांची जवळ या म्हणून. विठ्ठल विठ्ठल चला.